कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा बालभारतीचा जो 5वा धडा आहे, एकदा गंमत झाली. तर बाबा काय गंमत झाली तर आपण लवकरच बघूया. पण ह्या आधीचे जे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ना सर्व विषयांचे, तर ते तुम्ही बघायला अजिबात विसरू नका. ठीक आहे? तर ना म्हणजे तुमचा मागचाही अभ्यास होऊन जाईल. ओके, तर आज आपण शिकणार आहोत 5वा धडा, एकदा गंमत झाली. वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली. खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली. वारा अंगावर झेलू लागली. गार गार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. आता बाबा थंडगार हवा असेल तर ती कुणाला नाही आवडणार, हो की नाही? आपल्याला गरमी नकोशी वाटते की नाही? तर तशीच ही जी मनुली होती ना, मनुली नावाची मुलगी होती तुमच्यासारखी छोटीशी. तर वाऱ्याने काय झालं, झाडं जे होती ना झाडाची फांदी हलायला लागली आणि खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली. ती हलत होती तर ती बघत होती. वारा अंगावर झेलू लागली म्हणजे वारा, तुम्ही विचार करा, फांदी हलते म्हणजे वारा थोडासा जोराचाच वाहत असेल आणि गार गार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली. काय छान वाटतंय, कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं, मनुली मनाशीच म्हणाली. आता थंडगार वारा जो लागत होता ना अंगावरती, तर मनुली म्हणाली, आहा काय छान वाटतंय आणि मोरपीस कुणीतरी असं गालावरून फिरवतंय असं तिला वाटत होतं. आता मोरपीस म्हणजे मोरपंख, मोराचं जे पंख असतं ना ते गालावरून फिरवल्यासारखं तिला वाटत होतं. तर ती असं मनाशीच बोलली म्हणजे मनातल्या मनातच बोलली. तिने डोळ्यांची उघडझाप केली. पापणी मिटली, पापणी उघडली. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय. सगळी पानं वाऱ्यानं हालतायत. किती मज्जा, गंमतच आहे. आता मनुली जी होती ती झाडाला बघत बसली होती आणि तिने डोळ्यांची उघडझाप केली, पापणी मिटली आणि पापणी उघडली. तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय म्हणून तो काय होत आहे, डोलत आहे. आपल्याला आनंद झाला एखाद्या गोष्टीचा तर आपणही डोलतो की नाही? तशाच प्रकारे झाडाला पण कसला तरी आनंद झालेला आहे म्हणून तो काय करत आहे, डोलत आहे. सगळी पानं वाऱ्यानं हालतायत आणि त्याचा आनंद कसा दिसत आहे आपल्याला, कसं कळत आहे आपल्याला आनंद झालाय? कारण की त्याची जी पानं आहेत ती वाऱ्यानं काय होत आहेत, हलत आहेत. किती मज्जा, गंमतच आहे. आपल्याला आनंद झाला की आपण 2च हातांनी टाळ्या वाजवतो. झाडं मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवू लागतात. आता आपल्याला आनंद झाला तर आपण टाळ्या वाजतो की नाही, अरे वा 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 करून जोर जोरात टाळ्या वाजतो की नाही, हो की नाही? तर अशाच प्रकारे आपल्याला 2च हात आहेत म्हणून आपण फक्त 2च हातांनी टाळ्या वाजवतो. पण हे जे झाड आहे ना त्याला किती पानं आहेत, हो की नाही? असंख्य असंख्य म्हणजे ज्याला आपण मोजू शकत नाही एवढी पानं आहेत. तर ती पानं काय करत आहेत, टाळ्या वाजवत आहे. मनुली होती दंग, तिला दिसला पतंग. आता मनुली ते झाडांचे जे पानांचे जे हालत होते ते बघून बघून ती दंग होत होती आणि तेवढ्यात तिला काय दिसला, झाडावरती एक पतंग दिसला. तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर, आता असं विचार करू लागली ती, आता हा पतंग जर मला उचलून घेऊन गेला तर, असं तुम्ही पण मनामध्ये कधी कधी विचार करता की नाही? असं कसं आभाळामध्ये पक्षी उडतात तसं आम्हाला पण उडायला आलं तर वरून सगळं कसं दिसेल, छान दिसेल की नाही? मी जर तारा असतो आभाळामध्ये तर आता किंवा असते तर कसं दिसलं असतं सगळं खालचं आपल्याला, चंद्र असतो आपण तर कसे दिसलो असतो, असा आपण एक विचार करू शकतो की नाही? आपण जर ढग असतो तर आपण कसे दिसतो असतो. तर अशाच प्रकारे आता हिला कसं वाटलं की
तिला पतंग दिसला. तिला वाटलं हा पतंग मला आता उचलून घेऊन गेला तर किती मजा येईल की नाही. पतंगाबरोबर मनुली अशी उडते टे 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 टे, हो की नाही. तुम्हाला पण असं वाटतं ना. केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा. आता पिंपळाचं झाड कधी बघितलंय का तुम्ही लोकांनी. किती मोठा असतो ना तो, असा पसरलेला असतो. तर ती बोलते किती मोठं आहे पिंपळाचं झाड आणि किती पसरलेला आहे. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. उंच उंच शेंडे बघितले ना की शेंड्यांच्या टोक्यावरती आपल्याला काय दिसत आहेत, हिरवीगार. आणि पिंपळाचं पान कसं असतं ना, टोकदार असतं. तशी टोकदार पानं आपल्याला दिसत आहेत. ही बघा मनुली, तुमच्यासारखी दिसते हे सोनुली, हो की नाही. छान दिसते ना ती मनुली. इतक्यात गंमत झाली. आता काय बाबा गंमत झाली. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. आता मनुली बघा खिडकीमध्ये बसलेली आहे की नाही. तर पिंपळाची 2 पानं जी आहेत ती तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. मनुलीने ती अलगद उचलली, हळूच उचलली तिने, म्हणजे फाटलं नाही पाहिजे ते, हो की नाही. म्हणून तिने हळूच उचललं ते पान. ती पाने तिने हळूच उचलली. पानांकडे एकटक पाहू लागली. पानेही तिच्याकडे पाहत होती. आता ती पानांना बघते आणि पानं तिला बघत आहेत. ही बघा मनुली, ती बोलते हे बघा पिंपळाचं पान. तर आता पानेही तिच्याकडे पाहत होती. मनुलीला काहीतरी सांगत होती. मनुलीला वाटले गंमतच आहे. मध्ये ही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळतायत. आता बघा, जर तुम्ही कधी बघितलं नसेल पिंपळाचं पान तर आता नक्की बघा हा तुम्ही. कारण की तिने काय बघितलं, एक मोठी रेषा मध्ये असते पिंपळाची आणि त्याच्या आजूबाजूला ज्या शिरासारख्या असतात त्या रेषा, तर त्या येऊन मोठ्या रेषेला, मधल्या मोठ्या रेषेला मिळतात. तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली. पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. आता ना तिने काय केलं, ते जे पाने होती तिने आपल्या पुस्तकात ठेवली. तर आहे ना, कोणाकोणाला अशी सवय असते पाने, फुलांची पाकळी. मी जेव्हा छोटी होती ना, मी मोराचं पंख ठेवायची, कधी गुलाबाचं फूल ठेवायचे. असं ते चपटं होऊन जायचं, ते सुकून ना गुलाबाचं फूल, तर ते असायचं माझ्या वह्यांमध्ये. तर तुम्ही कधी ठेवलंय का काहीतरी असं वह्यांच्या आतमध्ये. आणि हे पानं सुद्धा ठेवली ना मी, पिंपळाची पानं. ती कशी जाई जाईसारखी होतात ना, ती पानं मला खूप आवडतात पिंपळाची. आणि त्याच्यावर तुम्ही चित्रही काढू शकता. तर तिने ती पानं कुठे ठेवली, पुस्तकात ठेवली. आणि पुस्तकात तिने पुस्तकं दप्तरात ठेवून ती शाळेत गेली. बाई वर्गात आल्या. बाईंनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली. नंतर नदीची कविता शिकवू लागल्या. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो. आता हे तुम्हाला माहितीच असेल ना, नदीचा उगम कुठून होतो. नदीचा प्रवाह कुठून येतो, डोंगरावरून येतो. ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. आणि अशाच प्रकारे अजून छोटे 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 प्रवाह असतात डोंगरावरती. तर ते सगळे येऊन त्या नदीला मिळतात. मग नदीचं पाणी आणखी वाढतं. नदी पुढे पुढे जाऊ लागते. जेवढं पाणी वाढतं तेवढं तिचं बल वाढतं, फोर्स वाढतं. आणि नदी जी असते ती पुढे 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 जाऊ लागते. बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या. शेवटी बाई म्हणाल्या, उद्या नदीचं चित्र काढून आणा. आता त्यांनी काय सांगितलं, तर तुम्हाला पण वर्गात शाळेत शिक्षक म्हणतात की नाही, चित्र काढून आणा. बदकाचं चित्र काढा, डोंगराचं चित्र काढा, सूर्याचं चित्र काढा. अशाच प्रकारे नदीची कविता शिकवली. म्हणून त्यांनी मुलांना नदीचं चित्र काढायला सांगितलं. मनुली गप्प गप्प होती. तिच्या मनात आलं, कसं दिसत असेल हे सगळं. मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते. ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी. हे मला
काहीच दिसत नाही. त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी अन लांबपर्यंत चालतच जावं, म्हणजे मला हे सारं दिसेल. आता तिच्या गावी कसं आहे, मोठा डोंगर आहे, ठीक आहे. तर त्या डोंगराच्या मागे नदी असेल. ओके, तर तिला असं वाटते की आपल्याला काय केलं पाहिजे, डोंगरावरून असं चालत चालत गेलं ना लांबपर्यंत, तर तेव्हा तिला हे सगळं काही दिसेल. वर्ग शांत होता. मनुली पटकन उठली. बाईंना म्हणाली, मी गमतीशीर चित्र काढलंय बाई, अगदी डोंगरातल्या नदीचं, तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्याचं. गमतीशीर? दाखव बरं. बाई म्हणाल्या. आता तिने चित्र काढलेलं होतं, ते दाखवलं बाईंना. मनुलीने आपले पुस्तक उघडले. खिडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच. गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात. आता पाने होती, ती काय बोलणार आहेत का? नाही, ती गप्प बसलेली होती तिच्या पुस्तकात. तिने एक पान आपल्या हातात घेतलं. अगं, चित्र दाखवतेस ना, बाईंनी विचारलं. तर बाईंनी विचारलं, तिने पान दाखवलं, तर ती बोलली, चित्र कुठे आहे, चित्र दाखव. मनुली वर्गापुढे आली. तिने डाव्या हातात पान धरले होते. आता ती आली वर्गाकडे आणि तिने डाव्या हातात बघा असं पान पकडलेलं दाखवलं आहे की नाही. बाई म्हणाल्या, हे तर पान आहे. मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले. तळहात किंचित खोलगट केला. पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली, पहा बाई, ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ. आता बघा, जे मेन मोठं देठ आहे ती नदी आहे, ठीक आहे, आणि ते बाजूच्या जे शिरा आहेत ते छोटे छोटे ओहोळ आणि ओढे तिला येऊन मिळत आहेत. नदी पुढे पुढे चाललीये. बाई, ही नदी शहाणी नदी आहे, सरळ ओळीत चालले. खरी नदी मात्र माझ्यासारखी कशीही धावते. ही पानं म्हणूनच मला मघाशी काहीतरी सांगत होती. तुम्ही नदीची माहिती सांगत होतात तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं, पानांचं बोलणं. गंमतच आहे नाही बाई. आता बघा, ती कसं मनमोकळेपणाने बाईंच्या बरोबर बोलत आहे. आता हे पान मधली जी मोठी शिर आहे ती आहे मोठी नदी, आणि आजूबाजूने जे छोटे छोटे शिरा आहेत त्या आहेत ओढ्या आणि ओहोळ, ठीक आहे. छोटे छोटे ओढे आणि ओहोळ आहेत, ठीक आहे. आणि ही नदी कशी आहे, शहाणी आहे, ती सरळ चालते. आणि ती कोणासारखी, काय बोलली ती, ही खरी नदी मात्र माझ्यासारखी, खरी नदी जी असते ती तिच्यासारखी धावते, वाकडी तिकडी, कशीही नागमोडी, हो की नाही. तर अशा प्रकारे तिने बाईंना सांगितलं. आणि तिला असं वाटत होतं काहीतरी आहे ह्या पानांच्या चित्रामध्ये, काहीतरी आहे. मग जेव्हा बाई म्हणाल्या की नदी असते, मग तिला ओढे आणि ओहोळ येऊन भेटतात, तेव्हा तिला अशी कल्पना सुचली. आणि कित्येक वेळा ना तुम्हालाही अशा काहीतरी कल्पना सुचत असतात, फक्त तुम्ही बोलून दाखवत नाहीत. एवढाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि मनुलीमध्ये, बरोबर की नाही? सांगा हा मला कमेंट करून. बाईंसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता. सगळे एकटक तिला बघत होते. शांत सगळं झालं होतं. बाई म्हणाल्या, खरंच मनुलीनं किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा. मनुली, तू छान कल्पना करतेस हं. आता बाईंनी पण बोललं की बघा किती, म्हणजे एक पान होतं, त्या पानामधून तिने कसं चित्र निर्माण केलं की एक कशी नदी आहे आणि ते जे शिरा आहे ते ओढ्या आणि ओहोळ आहेत, अशी कल्पना करणे सुद्धा, त्यालाच इमॅजिनेशन म्हणतात, ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, ठीक आहे. तर तिला सांगितलं, बाईंनी खूप छान कल्पना करतेस हं. आता शब्दार्थ आहेत, असंख्य मोजता न येणारे अगणित, अलगत हळूवार हळूच, ओहोळ लहान ओढा, आणि स्तब्ध म्हणजे शांत, ठीक आहे. तर आय थिंक तुम्हाला जेव्हा प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी धडा समजला पाहिजे तर तो समजलेला आहे. अँड आय होप तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहू शकाल. नाही आहे तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की विचारा, मी तुमच्यासाठी प्रश्नांची उत्तरं सुद्धा अपलोड करीन, ठीक आहे.
चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टॅप करा आणि फॉरवर्ड करा. आणि आवडला माझा व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका. ओके, बाय बाय.